आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा। परिसरामध्ये स्वादिष्ट, शुद्ध व कमी दरामध्ये केटरिंगची सुविधा नसल्याने केटरिंगच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी सुरू केलेले चवदार व रुचकर जेवण मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आगरी स्पेशल मातोश्री केटरर्स। भव्य उद्घाटन समारंभ 13 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7 वाजता पार पडला। मातोश्री केटरिंग मध्ये अशा प्रकारची सुविधा लोकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यात येत आहे। साखरपुडा, हळदी, लग्न, सत्यनारायण महापूजा, वाढदिवस व इतर कार्यक्रमांसाठी केटरिंगची ऑर्डर घेतली जाईल। उद्घाटन श्रीमती धानुबाई श्यामा भोईर व शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते पार पडले। निमंत्रक मालक तथा प्रोप्रायटर महेश लक्ष्मण भोईर, शिवसेना शहर प्रमुख नावडे तळोजा। ठिकाण शिवसेना कार्यालयासमोर सेक्टर 27 तळोजा फेज 2 नवी मुंबई। संपर्क 86 55 91 81 00 98 70 300 813 आणि 70 39 00 80 70। या केटरिंगला सेवा करण्याची संधी एकदा द्या व परत परत तुम्ही सेवा करण्याची संधी द्याल, असे आवाहन शिवसेना उपनेते बबनदादा पाटील व हरीश केणी, माजी नगरसेवक हरीश व प्रोप्रायटर मालक महेश भोईर यांनी केले आहे। महेश भोईर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, मातोश्री हे आमच्या हृदयात बसलेले आणि मनात कोरलेले नाव असल्यामुळेच हे नाव माझ्या आणि इतरही व्यावसायिक क्षेत्राला मातोश्रीच हे नाव दिले आहे। या उद्घाटनाप्रसंगी विविध पक्षाचे नेते, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी, त्यासोबत रहिवासी व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आलेल्या सर्व नागरिकांना उत्तम जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। मी अक्षय आदर्श लाईव्ह न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण तलोजा फेज 2 आहे आणि या ठिकाणी मातोश्री कॅटरर्सचं उद्घाटन झालेलं आहे। महेश भोईर यांच्या संकल्पनेतून मातोश्री कॅटरर्स ही परिसरामध्ये सर्व्हिस देणार आहे, वेगवेगळे टेस्ट लोकांना देणार आहे। मातोश्री कॅटरर्सच्या उद्घाटन प्रसंगी शिवसेनेचे उपनेते बबनदादा पाटील आहेत, शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत। दादा, याकडे आज मातोश्री आपले शिवसेनेचे नावडे प्रमुख महेश भोईर यांच्या संकल्पनेतून कॅटरर्सचं ओपनिंग झालेलं आहे। परिसरातील नागरिकांना वेगवेगळे टेस्ट देणार आहेत, याकडे कशा प्रकारे पाहतात? मातोश्री कॅटरर्सचं उद्घाटन आज धानी आई श्यामा भोईर यांच्या व माझ्या हस्ते झालेलं आहे। या कार्यक्रमाला विभागातील सर्व पक्षीय लोक उपस्थित आहेत। सर्वांनी भोजनाचा लाभ घेतलेला आहे। महेश भोईर या तरुण तडफदार एक समाजाच्या कार्यकर्त्यांनी हे मनात आणलं आणि मातोश्री नाव आमच्या नेहमी मनात आहे, ते मातोश्री कॅटरर्स नाव त्यांनी ठेवलेलं आहे। मातोश्री प्रमाणे हे मातोश्री कॅटरर्स चालणार आहे। त्यात त्यांनी दिलेले चवदार, रुचकर जेवण, हे सर्व गोष्टी आता लोक जे खाल्लं त्यांना आम्ही विचारलं का कसं काय आहे बाबा जेवण, तर सर्वांनी सांगितलं जेवण चांगलं आहे। आणि मातोश्री नाव असल्यामुळे या कॅटरर्सची फार मोठी, जशी मातोश्रीची उन्नती झाली तशी मातोश्री कॅटरर्सची उन्नती होईल। एक मातोश्री नाही तर अनेक ठिकाणी महेश भोईर या कॅटरर्स उभा करतील। आमच्या समाजातील एक तरुण पुढे जात आहे, त्याला शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे। नागरिकांना काय आव्हान? नागरिकांना सांगेन, मी पहिला सांगतो का साखरपुडा जे छोटे मोठे कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये अग्रणी आपल्या गावातील, आपल्या समाजातील माणसाला प्राधान्य द्यावे। मी स्वतः माझा आता 1-1.5 महिन्यात गणपतीचा उत्सव होतो, मी त्याला पहिलाच आमंत्रण दिलं तेव्हा ऑर्डर दिलेलं आहे। तसे सर्वांना इथे आलेल्या सर्व लोकांना आणि ते तुमच्या यातून चॅनलवर बघणाऱ्यांना विनंती करतो, मातोश्री कॅटरर्समध्ये आपण एकदा येऊन आपल्या कार्यक्रमाचा त्यांना लाभ द्यावा ही विनंती करतो। ठिकाणी महेश भोईर या आगरी समाजाच्या तरुणांनी आज तलोजा फेज 2 या ठिकाणी मातोश्री कॅटरर्स ह्या कॅटरर्सचे उद्घाटन आमचे नेते माननीय बबनदादा पाटील साहेब
त्यांच्या हस्ते केलेली आहे. नक्कीच एक, कारण हा नावही त्याही दादांनी सांगितल्याप्रमाणे मातोश्रीचं नाव ठेवलेलं आहे ह्या कॅटर्ससाठी. आणि ह्या परिसरात ह्या ठिकाणी नक्कीच ज्या प्रकारे कॅटर्स तेवढे काय मला दिसत नाही. आणि हा परिसर तलोजा फेज 1 असो, फेज 2 आणि समोरही घोट परिसरात असलेल्या एक बरेचशा प्रमाणात तिथे बिल्डिंग्स आणि नागरिक राहण्यासाठी आलेत. त्यामुळे नक्कीच हा कॅटर्सचा उद्योग चांगल्या प्रकारे चालेल अशी मी शुभेच्छा देतो. आणि ह्या कॅटर्समध्ये काही आगरी स्पेशल हा जेवणाचा उल्लेख केलेला आहे, कारण आगरी समाजाचा जेवण हा चवीसाठी स्पेशल आहे. माझी ह्या परिसरातील नागरिकांना नक्कीच मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही तुमचे साखरपुडा असो, हळद असो, लग्न असो किंवा सत्यनारायणची महापूजा असो, महेश भोईर हा नवीन उद्योजक आमच्या पेंदर गावातला आहे आणि तो या क्षेत्रात उतरलेला आहे. आणि चांगल्या प्रकारचे त्यांनी या ठिकाणी आचारी कर्मचारी या ठिकाणी उद्घाटन प्रसंगी ठेवलेले आहेत. आणि या परिसरातील बरेच नागरिक काही त्यांनी ह्या जेवणाचाही लाभ घेतलेला आहे. त्यामुळे नक्कीच त्याचा जेवण हा आणखी चवदार आणि रुचकर असणार आहे. म्हणून माझी ह्या महेश भोईर यांना माझ्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो. मी सन 2018 मध्ये इथे शिवसेनेचा जनसंपर्क कार्यालय सुरू केलं. माझ्या आजूबाजूला जी लोक राहतात ते सगळी मध्यमवर्गीय आहेत आणि मग त्यांच्या खिशाला परवडेल अशा प्रकारचं जेवण इथं मिळत नव्हतं. ही बऱ्याच दिवसाचे मी अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलं. आणि मग त्यांनाही परवडलं पाहिजे आणि जेवणाला टेस्टही पाहिजे, अशा सगळ्याचं मिश्रण करून मी एक मधला दुवा साधण्याचा प्रयत्न, हा काय माझा व्यवसाय नाही, एक जनतेची सेवा करता आली पाहिजे कोणत्याही माध्यमातून असो, आणि म्हणून मी हे चालू केलंय. जेणेकरून इथे सगळे राहतात ते मध्यमवर्गीय आहेत, कोणी इथे पैसेवाला माणूस नाही. कारण हे सिडकोचे ते मला वाटतं पंतप्रधान आवास योजनेमध्ये आलेली बरीच लोक इथे आहेत. त्याच्यात मला वाटतं 80% लोक आपली मध्यमवर्गीय आहेत. काही नाका कामगारी आहेत, काही कॉन्ट्रॅक्टमध्ये काम करणारी लोक आहेत. आणि मग त्यांची कुठेतरी कुचंबना होत होते, कारण इथले कॅटरचे रेट तुम्ही बघितले तर 300 रुपये थाली वगैरे असे ते सांगत होते. पण मी सुरुवातीलाच ठेवताना 250 रुपये ठेवली आणि त्याच्यातही त्यांच्या मध्ये बसून जर एखादा माणूस आला, नाही माझी आर्थिक परिस्थिती तेवढी नाही, तर त्याच्यातही मी काही कमी करून देईल, जेणेकरून त्यांनाही कुठे अडचणीला सामोरं जाता आलं नाही पाहिजे. कुठे लांब जाऊन येण्यापेक्षा चला मी इथे दिवसाचे मला वाटतं 16-17 तास मी इथेच असतो शाखेत, म्हणजे त्यांना एक सुविधा मिळावी म्हणून मी हा उपक्रम चालू केलेला आहे. तर परिसरामध्ये किंवा आपल्या नातेवाईकामध्ये किंवा मुलांचे नाव तुम्ही का ठेवू शकला असता, आईवडिलांचे नाव ठेवू शकला असता, नातेवाईकांचे ठेवू शकला, पण तुम्ही हा मातोश्री कॅटरर्सचं नाव ठेवण्याचं का सुचलेलं आहे, काय सांगता? अतिशय सुंदर असा प्रश्न केलाय तुम्ही. मी 12 वर्षाचा असताना मी माझे वडील भाऊ बंधू दादांचे सहकारी काशीनाथ लक्ष्मण भुईर ते शाखा प्रमुख होते आणि पहिला वेळेला दसऱ्याला शिवतीर्थावर गेलो. साहेबांचं भाषण ऐकायला वयाच्या 12व्या वर्षी, आणि साहेबांच्या भाषणाचा प्रभाव माझ्यावर एवढं पडलं की त्या वेळेपासून मी माझ्या वहीवर जय महाराष्ट्र लिहायचो. जसं जसं माझं वाचन वाढत गेलं मी मार्मिक वाचायला लागलो आणि उठसूट बातमी यायची, आज मातोश्रीवरून हा आदेश आलाय, मातोश्रीवरून, मग त्या नावाची क्रेज निर्माण झाली माझ्या मनात. मी आता मातोश्री कॅटर्सच्या अगोदर मातोश्री ट्रान्सपोर्ट, मातोश्री एंटरप्राइजेस, जे माझे काही व्यवसाय आहेत ते मी मातोश्री या नावानंच करतो. ही केवळ शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल असणाऱ्या अस्मितेमुळे, उद्धव साहेबांच्या बद्दल आमच्या मनात असलेल्या प्रेमापोटी. हे होते महेश भोईर, तसेच शिवसेनेचे बबनदादा पाटील, तसेच माजी नगरसेवक हरीश केने देखील यांनी महेश भोईर यांच्या मातोश्री कॅटरर्सला शुभेच्छा दिलेल्या आहे. आणि परिसरामध्ये 300हून अधिक रुपयामध्ये थाळी म्हणजे प्लेटचा रेट असतो. मातोश्री कॅटरर्स या ठिकाणी 250 रुपयाचा रेट मिळाला आहे. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला कमी खर्च बसणार आहे आणि त्यांचा कुठला वाढदिवस, कुठला प्रसंग किंवा वाढदिवस असेल, कुठलाही कार्यक्रम असेल, तो अतिशय सुंदर आणि कमी खर्चामध्ये होणार आहे. मातोश्री कॅटरर्सला आपला कुठलाही सण उत्सव असेल, सर्व्हिस देण्याचा एकदा मोका द्या, चान्स द्या. आणि डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर, ॲड्रेस देखील देणार आहोत. कॅमेरामॅन पद्माकर कांबळेसह अक्षय कांबळे, तलोजा, नवी मुंबई. तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुकवर आदर्श लाईव्ह न्यूजला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत. संपर्क अक्षय कांबळे,
9619880095 आणि 9653 119523.